नमस्कार मंडळी, आज आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुका या ठिकाणी आहोत. तर या ठिकाणी हा मोरे साहेबांचा गोठा आहे. मोरे साहेब नमस्कार. नमस्कार. किती म्हशी आहेत आता टोटल लहान मोठ्या? सगळ्या मिळून 30 म्हशी आहेत आपल्या, 30-32 म्हशी आहेत सगळ्या मिळून. बरं, कोणाकडून आणल्यात म्हशी? काय या म्हशी हरियाणा जिंद इथून सुमित पन्नू यांच्याकडनं मी म्हशी खरेदी केल्या होत्या. बरं बरं बरं. कसा राहिला हरियाणातला अनुभव? हरियाणातला अनुभव थोडा वेगळाच होता सगळा. तो मी सुमित पन्नूशी संपर्क साधला. बरं त्यानंतर एक 10-12 दिवसानं सुमित भाईला कॉन्टॅक्ट करून मी हरियाणाला गेलो. बरं बरं बरं. कशा म्हशी दिल्यात सुमित पन्नू यांनी? एकदम छान म्हशी दिल्या मला. 17, 18, 20, 21 या लिटर पर्यंतच्या म्हशी मला सुमित पन्नू साहेबांनी तिथं सगळ्या खेडेगावामध्ये फिरून आम्ही सगळ्या म्हशी चॉईस करून दिल्या त्यांनी. जेवढं हरियाणामध्ये दूध पिळलं तेवढं इथं पिळलं का तुम्ही? नक्कीच पिळलं. बरं काही म्हशीने तर हरियाणामध्ये कमी दिलं, इथं जास्त दिलं. बरं बरं बरं. हरियाणातील खरेदी होती ती कशी झाली खरेदी? प्रत्येक सुमित पन्नू बरोबर मी तिथं एक 5-6 गावामध्ये फिरलो. सकाळी 3 वाजल्यापासून आम्ही फिरायचो आणि 3 वाजल्यापासून फिरल्यानंतर त्यांनी पहिल्या दिवशी तर आम्ही फक्त म्हशी बघण्यातच फिरलाय, किती दूध देते काय देते. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या म्हशीचं अजून रिझल्ट बघितला आणि तिसऱ्या-चौथ्या दिवशी आम्ही त्या म्हशी खरेदी करायला गेलो. 10 म्हशी घेण्यासाठी आम्ही कमीत कमी मला असं वाटतं की सुमित शेटनी मला 50 ते 60 म्हशी दाखवल्या असतील. बरं बरं. आणि त्या 50 म्हशीतून आम्हाला 10 म्हशी त्यांनी काही आणि मी एकच सिलेक्ट करून मी आणली आणि सुमित भाईनी त्या राहिलेल्या म्हशी मला सिलेक्ट करून दिल्या. आज ते देखील आलेले आहेत. कशा संदर्भात आलेत? मी जूनला म्हशी घेऊन इकडे आलो महाराष्ट्रामध्ये. जून पासून त्यांची दुसरी चक्कर आहे, गोठा आपल्या मित्राचा कसं काय चालतो बघायला. बरं बरं बरं. म्हणजे एखादा माणूस दिल्लीवरनं 2-2दा येतो म्हणजे त्याचं बी काहीतरी आपल्याविषयी प्रेम असेल, आपलं त्याच्याविषयी प्रेम असेल. आणि महिन्यातून कमीत कमी 3-4-5-6 वेळेस तर आम्ही सकाळी संध्याकाळी फोन करतो, कसं चाललाय गोठा, काय चाललाय, काय खाऊ घालता, कसं आहे सगळं. म्हणजे व्यवस्थित एक घरचा माणूस असल्यासारखीच चौकशी करतात सुमित पन्नू. ठीक आहे.